आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज़। लाइव इंडिया न्यूज़ के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भावाले में क्रिकेट स्पर्धा संपन्न, दिया गया विजेता टीम को उचित आकर्षक इनाम और सम्मान ट्रॉफी। तो आइए ले चलते हैं भावाले में, जहां गत दिन क्रिकेट स्पर्धा संपन्न हुई। क्रिकेट स्पर्धा में जो विजेता टीम थी उसको उचित आकर्षक इनाम सम्मान ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आज द्वितीय क्रमांकाचा संघ कुक्षे बोरवली हा संघ उपविजेता ठरलेला आहे। तर तरी सुद्धा मनामध्ये कोणत्याही प्रकारची खंत न बाळगता आपण दुसऱ्या क्रमांकावर जरी आलो तरी फार मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यांना मी विजय झाल्याबद्दल, दुसऱ्या क्रमांकाचा पटकावल्याबद्दल धन्यवाद देतो। नंबर मिळालेला आहे तरी ते चांगलेच खेळले म्हणून त्यांना 1 नंबर, पण तुम्ही सुद्धा पुढे 1 नंबर इथं ह्याच मैदानावर माराल असं मला वाटते। माझ्याकडून अशी आशा आहे। चांगले खेळला। त्याचबरोबर आमचे सर्व बसलेले नेते मंडळी हे सुद्धा आज आमच्या ह्या खेळाडूंनी किंवा आमच्या कमिटीने जे मॅच लावले त्याच्यामध्ये आले, उपस्थिती केली, त्याच्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा धन्यवाद। शिवसेना शाखा कान्हेर की ओर से स्वच्छता अभियान। जहां देखा जाए तो पूरे देश में स्वच्छता अभियान का कार्यक्रम जोर शोर पर चल रहा है। बड़े बड़े पदाधिकारी, शासन अधिकारी, प्रशासन अधिकारी हाथ में झाड़ू लेकर स्वच्छता अभियान की ओर बढ़े। उसी तरह ग्राम पंचायत कान्हेर में भी शिवसेना शाखा की ओर से स्वच्छता अभियान के दौरान बड़े बुजुर्ग, वरिष्ठ कार्यकर्ता, पदाधिकारियों ने भी स्वच्छता अभियान में बढ़ चढ़कर हिस्सा लिया और अपने गांव में पूरी साफ सफाई का प्रणय किया। आइए देखते हैं शिवसेना शाखा कान्हेर की ओर से स्वच्छता अभियान के तहत बड़े बुजुर्ग, वरिष्ठ कार्यकर्ता, पदाधिकारी भी स्वच्छता अभियान में शामिल रहे और साफ सफाई पर ध्यान दिया। संत गाडगे महाराज ने तो पहला ये स्वच्छता अभियान तो चालू किया है। एक उनका लिमिट, एक उनके सहयोगी और देश के पंतप्रधान का आदेश बोलो कि एक इच्छा व्यक्त किया है, तो उनके पार्टी के लोग, सब लोग वो तो पूरा देश में करेंगे ना। और गाडगे महाराज ने तो ये सब संदेश ऑलरेडी दिया है। अपने जितने भी संत होके गए उन्होंने ये साफ सफाई का, फिर साईं बाबा होंगे, गाडगे महाराज होंगे, उन्होंने साफ सफाई का तो संदेश कई साल से दिया है। ये फॉलो तो होता रहे। कम मेरे ख्याल से आज जब से कालेर गांव में शिवसेना स्थापन हुआ है तब से जन जागृति चालू रहती है, लेकिन थोड़े बहुत कम ज़्यादा प्रमाणत रहती है। शिवसेना शाखा हर जगह अपने तरीके से काम फॉलो करता रहे और ये सबको कहना है कालेर वासियों के आज से लेके अपना अपना कचरा, सूखा कचरा, ओला कचरा, अपनी बैग, अपनी ग्राम पंचायत की सुविधा की ट्रैक्टर ट्रॉली आ रही है उसमें डालो, रास्ते पे मत डालो। ये मेरे गाँव वाले से निवेदन है। डेंग्यूची साथ ही मला वाटते साचलेल्या पाण्यापासून होतोय, त्याच्यावर ते रोगराई पसरू नये म्हणून आजूबाजूला आपला पाणी साचू देऊ नये ही प्रत्येक नागरिकांनी त्याची दक्षता घ्यावी ही शाखेतर्फे विनंती। ग्राम पंचायत काटई बाग में सरपंच का चुनाव। सरपंच, सरपंचा के पद पर शैला घरत विराजमान लोगों ने किया स्वागत, सम्मान और दी शुभेच्छा। तो आइए ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत काटई और काटई बाग में, जहां गत दिन सरपंच का चुनाव हुआ और सरपंचा के पद पर शैला घरत विराजमान हुई। शैला घरत को शुभेच्छा देने वालों की लाइनें लगी रही। भाजपा के गठ नेता संतोष मंदेजा सेठी भी पहुंचे और काफ़ी शुभेच्छा व्यक्त की और अपनी मनोगत व्यक्त की। घरत आमचे कमी पाण्याचे एकदम जवळमध्ये भावासारखे, तर मला काही वेळ खास बोलले का तू जाऊन तिथे थांब जरा, तर ते बाहेर आहे। तुम्ही घरात कुटुंबाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। असंच BJPच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदचं सर्व आता इलेक्शन लागली आहे, आपले सर्व मिळून भाजपाला ताकद द्या, म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे। मला वाटते इकडून त्यांचा हार्दिक आभार मानत आहे। त्यांनी मला सरपंच पदासाठी निवडून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत। तसेच मी माझ्या गावातल्या म्हणजे काटई बाग आणि काटई गावात स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम चालू ठेवेन आणि नेहमीच चालू ठेवेन। म्हणजे
पूर्ण करण्याचं पूर्ण काम करेन. मला आनंद हे होते की ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः राजीनामा देऊन आमच्या सुनेला सरपंचपद विराजमान केलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्व सदस्यांचा आभारी आहे. तसेच गावाच्या विकासासाठी उदाहरणार्थ पाणी एक सर्वसामान्य महिलांचा हा ज्वलंत प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी नेहमी माझ्या सुनेला सरपंच म्हणून तिला सहकार्य करेन आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. उदाहरणार्थ जसं आता मोदी सरकारने स्वच्छता अभियानाची जे हे केलेली आहे मोहीम राबवलेली आहे त्याचा पुरेपूर सरपंचांना सांगून मोहीम राबवण्यासाठी प्रयत्न करेन. कवाड़ में कपिल मोरेश्वर पाटिल खासदार का जाहिर सत्कार और भाजपा में काफी कार्यकर्ताओं ने किया प्रवेश. तो आइए ले चलते हैं कवाड़ में, जहां कल दिन नवनिर्वाचित खासदार कपिल मोरेश्वर पाटिल का कवाड़ में जाहिर सत्कार का आयोजन किया गया था, जहां काफी लोग उपस्थित थे. जाहिर सत्कार के तत्पश्चात भारतीय जनता पार्टी के कार्य को देखते हुए बहुत सारे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं जोर शोर पर. इसी बात को लेकर के कवाड़ में भी जाहिर सत्कार के दौरान कई सौ की संख्या में भारतीय जनता पार्टी में कार्यकर्ताओं ने प्रवेश किया, जिनका स्वागत सम्मान किया गया. आइए देखते हैं जाहिर सत्कार के दौरान भारतीय जनता पार्टी में कार्यकर्ताओं का प्रवेश. कारण मी जिल्हा परिषदेच्या त्या खुर्चीत बसून भिवंडी तालुक्यामध्ये वर्षाला कमीत कमी 70 ते 80 कोटीची कामं करत होतो. सगळ्या ठाणे जिल्ह्यात तर ती जवळजवळ 1400-1500 कोटीची कामं व्हायची. इतका प्रचंड स्कोप जिल्हा परिषदेमध्ये काम करण्यासाठी. म्हणून आपल्या मताचा जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असला तरी तुमच्या तोंडातनं जो शब्द विकासाच्या दृष्टिकोनातनं पडेल तो शब्द मी पूर्ण करून दाखवीन. याच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे पूर्ण शक्तीनिशी तुम्ही उभं राहून त्याला निवडून आणा, अशा प्रकारची आपल्याला कळकळीची विनंती मी करायला आलेलो आहे. मला आज ज्यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मला खरोखर त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो, आनंद वाटतो. कारण एवढंच आहे की कुठलीही शर्त नाही तर आम्हाला हे द्या ते द्या मग आम्ही भाजपात येऊ असं काही विषय नाही. नाही कोणी पंचायत समितीची उमेदवारी मागितली, ना जिल्हा परिषदची उमेदवारी मागितली, ना कोणी ग्रामपंचायतची मागितली किंवा आम्हाला कोणी काही द्या असं पण काही सांगितलं नाही. असं सांगणारी माणसं खूप कमी असतात. आता अनेक लोक भाजपात यायला तयार आहेत, तुमच्या ह्या पट्ट्यातले पण आहेत. पण कोण सांगतो मला पंचायत समिती द्या, कोण सांगतो जिल्हा परिषद द्या. तुमच्या गावातल्या ह्या लोकांनी काही मागितलं नाही. ही म्हणून मी सांगतो की ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला माहीत आहे कोणासाठी काय केलं पाहिजे. माझ्या डोक्यात सगळे फिट आहे. निश्चितपणाने मी तुमच्या मनात जे आहे ते करून दाखवण्याचं काम माझ्या पद्धतीने मी करीन, अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास देतो. ग्राम पंचायत क्योली में सरपंच चुनाव संपन्न. सरपंच के पद पर कानूबाई दिनकर पाटिल विराजमान. लोगों ने किया स्वागत सम्मान और दी शुभेच्छा. बोला. कामताईंना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत सरपंच झाल्याबद्दल. जी काही कामं राहिले असतील ते आम्ही दोघे मिळून करणार आहोत. कानूबाई दिनकर पाटील या सरपंचपदी विराजमान झालेल्या त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीमागे मी सजून काल राहणार आणि त्यांच्या कामाला हातभार लावणार. सगळ्यात अगोदर त्यांनी 5 वर्ष सरपंचपद भोगलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना काय आम्हाला सांगायची गरज नाही. त्याच आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या. फक्त आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, त्यांच्याकडून ते आम्हाला सगळं मार्गदर्शन करते, त्या पद्धतीने आम्ही ते सगळे काम करून देऊ. अगोदर सरपंच राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आम्हाला काही सांगायची गरज नाही. पण त्या ज्या काम करतात त्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे. महिलांसाठी जे काही असतील योजना ती राबवण्याचा मी सहकार्य करेन. अजून 5 वर्ष सरपंच पद भूषवलेलं आहे आणि तीच कामं आता उरलेली जी कामं आहेत ती मी या 1 वर्ष का 1.25 वर्ष आहेत याच्यात मी पूर्ण करणार. भिवंडी तालुका क्रिकेट एसोसिएशन की ओर से चैंपियन ट्रॉफी 2014 क्रिकेट स्पर्धा संपन्न. दिया गया विजेताओं को उचित आकर्षक इनाम सम्मान और ट्रॉफी. तो आइए ले चलते हैं मानकोली ग्राउंड पर. गत 7 दिनों से लगातार भिवंडी क्रिकेट एसोसिएशन की ओर से चैंपियन ट्रॉफी 2014 क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें विष्णु पाटिल और योगेश भोईर के विशेष सहयोग
क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें लगभग 40 से 45 क्रिकेट टीमों ने भाग लिया था। इस टेनिस क्रिकेट में काफ़ी खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया और लास्ट में 7वें दिन जय दुर्गा संघ सुरई ने बाजी मारी। तो आइए ले चलते हैं उस ग्राउंड पर जहां क्रिकेट स्पर्धा के तत्पश्चात प्रमुख अतिथियों की भरमार थी। महेश प्रभाकर चौगले और शिवसेना के आमदार रुपेश लक्ष्मण महात्रे भी पहुंचे थे, जिन्होंने शुभेच्छा व्यक्त की खिलाड़ियों के लिए और भिवंडी क्रिकेट एसोसिएशन को बधाई दी और शुभेच्छा दी कि भिवंडी क्रिकेट एसोसिएशन भिवंडी में टॉप है और अच्छा कार्य कर रहा है, सामाजिक सेवा भी कर रहा है और क्रिकेट खिलाड़ियों के प्रोत्साहन के लिए काफ़ी कुछ कर रहा है। तो आइए देखते हैं क्या कहते हैं आमदार और क्या कहते हैं क्रिकेट स्पर्धा के आयोजक योगेश भोईर। 2012 या वर्षी आम्ही असोसिएशनची स्थापना केली। माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकदम मेहनतीने काम करून आणि ही असोसिएशन पुढे चाललेली आहे। त्याचा प्रयत्न असा असेल की क्लीन आणि क्लिअर क्रिकेट व्हावा, ते गोलंदाजीने किंवा इतर कोणत्या मार्गाने, पण एकदम क्लीन अँड क्लिअर क्रिकेट व्हावा, शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट खेळावे सर्व खेळाडूंनी। आणि याच्या पुढे आम्ही मैदानासाठी पण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आम्ही सीझन स्टार्ट करू, लेदर क्रिकेट स्टार्ट करू। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि याच्या पुढे तशी मीटिंग लावून आणि आम्ही ते जाहीर करू। खेळाडूंनी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं आणि निश्चितपणे एक यशस्वी अशी स्पर्धा या ठिकाणी पार पाडण्यामध्ये जो सहभाग दाखवला त्या सर्व संघांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। यामध्ये जे विजय संघ झालेला आहे जय दुर्गा सुरई यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी आपण बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। भिवंडी ग्राउंड नहीं लेकिन इंटरनेशनल खेल खेलना है तो अपने लोगों को भी ज़रा ये टेनिस छोड़ के सीज़न पे आना पड़ेगा और आगे बढ़ना पड़ेगा। हम भी चाहते हैं कि भिवंडी का कोई लड़का इंटरनेशनल खेल खेले और पूरे भिवंडी देखते रहे, सिर्फ इधर ही नहीं ना खेले, पूरे देश में खेले और अपने दुनिया में खेले और अपना नाम रोशन करे। तो ग्राउंड तो है अपने, लेकिन उसको ये निधि उपलब्ध नहीं है, इसके लिए वो ऐसे ही ख़राब है। अभी मैं आया हूँ, हमारे खासदार है, अपन हमारी पार्टी ऊपर पार्टी हमारी है, सरकार हमारी है, तो हम ज़्यादा से ज़्यादा खेल के लिए प्राधान्य देंगे और अच्छा ग्राउंड बनाने की कोशिश करेंगे। आज भिवंडी तालुका क्रिकेट एसोसिएशन बहुत अच्छा काम कर रहे हैं। अभी बीच में भी कोई बाहर के लोग खेल रहे थे, क्या अपने लोगों का खेल ख़राब ना हो, इसके लिए भिवंडी एसोसिएशन ने ऑब्जेक्शन लिया, जैसे योगेश भोईर ने ऑब्जेक्शन लिया। और जो बाहर के खेल जो अच्छे खेलते हैं उनको लोग पैसा दे के लाते थे, उनको भी वॉकआउट कर दिया और अपने लोगों को प्राधान्य दे, अपने युवा बच्चों लोगों को प्राधान्य दे और अच्छा खेले, ये उनकी अच्छी कोशिश है। श्री सेवा महिला मंडल भादवड़ की ओर से स्वच्छता अभियान। तो आइए ले चलते हैं भादवड़ में, जहां श्री सेवा महिला मंडल की लगभग 30 से 35 महिलाओं ने अपने हाथ में स्वच्छता अभियान के तहत झाड़ू उठा लिया। जन जन में जागरूकता पैदा हो गई है। जहां धर्माधिकारी नाना साहब ने स्वच्छता अभियान प्रारंभ किया था और वहीं पंत प्रधान नरेंद्र मोदी ने स्वच्छता अभियान पर ध्यान दिया और आज भारत, पूरा महाराष्ट्र यानी पूरे भारत में जगह जगह स्वच्छता अभियान चल रहा है। उसी तरह भादवड़ में भी श्री सेवा महिला मंडल ने झाड़ू उठा लिया और गांव में स्वच्छता अभियान की। आमचे सल्लागार आहेत, यांनी सांगितला का आपण तिरुपतीला जाणार आहे, तुम्ही याच्यासाठी गाव साफसफाई करून द्यायचा, कारण गावात बिमारी आलेली आहे, गाव स्वच्छ राहावा, जनसेवा व्हावा, याच्यासाठी आम्ही तिकडनं आल्यानंतर, यात्रेहून आल्यानंतर आम्ही हे साफसफाई करीत राहतो, अशी आमची भावना आहे। आम्हाला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीमधून ही प्रेरणा मिळालेली आहे। त्यांच्यामार्फत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हा कार्यक्रम, स्वच्छतेचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि श्री सदस्यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा हा कार्यक्रम राबवलेला आहे। आणि याच्यामागे उद्देश एवढाच आहे की या देशामध्ये येणारी रोगराई, फटके, हिवताप, मलेरिया, डेंग्यू इत्यादी बिमारी येऊ नये, त्याच्यासाठी हा कार्यक्रम राबवलेला आहे। तर आम्ही सुद्धा
आमच्या महिला मंडळाचा विचार घेतलेला आहे. महिला मंडळ वास्तविकता आम्ही तिरुपतीला चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर दर्शनाला जाणं म्हणजे एक आत्मिक समाधान प्राप्त करणं. तर दर्शन घेऊन, देवाचं दर्शन घेऊन आत्मिक समाधान प्राप्त होत असेल तर आपण आपल्या गावाची स्वच्छता केल्यानंतर सुद्धा आपल्याला जनसेवेतून आत्मिक समाधान प्राप्त होणार आहे. या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम, स्वच्छता अभियान कार्यक्रम आजच्या दिनांक 23/11/2014 रोजी हा कार्यक्रम राबवलेला आहे. ग्राम पंचायत रहनाल में रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण की ओर से मुफ्त आरोग्य शिविर, औषधि वितरण और चश्मा वितरण किया गया. तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत रहनाल के चरनीपाड़ा आनंद नगर में, जहां का दिन रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण के अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर के मार्गदर्शन और नेतृत्व में मुफ्त आरोग्य शिविर, औषधि वितरण और चश्मा वितरण का कार्यक्रम किया गया, जहां काफी लोगों ने इसका लाभ लिया. जानकारी देते हुए रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण के अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर ने बताया कि ऐसे समाज का कार्य हम करते रहते हैं और आगे भी करेंगे. आइए देखते क्या कहते हैं इसी संदर्भ में हरिश्चंद्र भोईर. भिवंडी रूरलतर्फे ग्रामपंचायत राहनालच्या हद्दीमध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये जनरल चेकअपही आहे, त्याचप्रमाणे डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटपही आहे. त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणीसुद्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि इथे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आणि आता 3 वाजेपर्यंत जवळजवळ 400 ते 500 पेशंट येण्याची अपेक्षा आहे. तर आपण स्वच्छतेचा मार्ग अवलंबला तर बरेचसे आजार होण्याचे टाळू शकतात. या ठिकाणी आपल्या आनंदनगर, चरनीपाडा या ठिकाणी बरेचसे गरीब, दलित, आदिवासी समाजाच्या लोकांनी या ठिकाणी लाभ घेत आहेत. मी रोटरी क्लब आणि आपल्या अमेरी केअरचा त्यांना मी धन्यवाद देतो. या आमच्या गावामध्ये त्यांनी हा कार्यक्रम राबवला, त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाज़त दीजिए. धन्यवाद. नमस्कार.